नवी मुंबईतील दिघा परिसरातील खांडी तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाल्यानंतर सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। तलावात यापूर्वीही अनेक दुर्घटना घडल्या असून सुरक्षा रक्षक आणि इशारा फलक लावण्याची मागणी करण्यात आली आहे। मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप आरपीआय नेते सागर सोनकांबळे यांनी केलाय। येत्या 7 दिवसात सुरक्षा रक्षक नेमले नाही तर जलसमाधी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे। या आमच्या विभागामध्ये अतिशय दुःखद घटना काल घडलेली आहे। सायंकाळी 3:30-4च्या दरम्यान या पंढरीनगर विष्णुनगर या विभागामध्ये राहणारा एक तरुण युवक, ज्याला 2 लहान मुले आहे, असा त्याचा परिवार, आई वडील भाऊ, आणि या ठिकाणी पोहायला आला असताना या तलावामध्ये बुडून त्याचा दुर्दैवी अंत काल झालेला आहे। मी पुन्हा या प्रशासनाला विनंती करून सुद्धा आजपर्यंत या ठिकाणी कधी सुरक्षा रक्षक त्यांनी नेमलेले नाहीये, आणि म्हणून या ज्या घटना आहेत या वारंवार या ठिकाणी घडत आहेत। प्रत्येक वेळेस आमचं रबाले MIDC पोलीस स्टेशन असेल, स्थानिक ऐरोलीचे फायर ब्रिगेड असेल, कळवल्यावर तात्काळ या ठिकाणी येतात, परंतु ज्या गोष्टी शोध कार्यामध्ये लागतात त्याचा अभाव प्रशासनाच्या या कामामध्ये दिसत आहे। आणि याच कारणामुळे माझी विनंती आहे, स्थानिक प्रशासन असेल, आमच्या विभागाच्या प्रभाग क्रमांक 1च्या स्थानिक नगरसेविका या ठिकाणी काल येऊन गेल्या, नगरसेवक येऊन गेले, परंतु प्रशासनाकडे जी यंत्रणा लागणारी नाही आहे, आणि म्हणून वारंवार या घटना या ठिकाणी घडत आहेत। माझी विनंती आपल्या माध्यमातून प्रशासनाला की आपण लवकरात लवकर या खांडी तलावामध्ये जी लोक मृत्यू पावत आहेत, दर महिन्यातून 2 ते 3 मृत्यू या ठिकाणी होत आहेत, कुठंतरी थांबलं पाहिजे। अन्यथा या आमच्या स्थानिक सर्व जनतेच्या वतीने मी सागर सोनकांबळे आणि सर्व जनता या ठिकाणी याच तलावामध्ये जलसमाधी आंदोलन काही दिवसामध्ये घेणार आहे। आणि पुन्हा एकदा प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण तात्काळ या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावे। येत्या 7 दिवसाच्या आत या ठिकाणी सुरक्षा रक्षक जर नाही नेमले तर स्थानिक सामाजिक संघटना, सर्व पक्ष संघटना आणि आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने या ठिकाणी जलसमाधी आंदोलन आम्ही करत आहोत। आणि यामध्ये जर कुणाला जीवितहानी झाली त्याचा सर्व जबाबदार या स्थानिक प्रशासन, रेल्वे प्रशासन आणि जबाबदार जे अधिकारी असतील ते असतील, ही विनंती आपल्या माध्यमातून करत आहेत।